राम कृष्ण हरी. मित्रांनो, आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, फाल्गुन पौर्णिमेच्या पवित्र रात्री प्रज्वलित होणारी होळी ही फक्त अग्नीची ज्वाला नसून सत्याच्या विजयाची, भक्तीच्या सामर्थ्याची आणि अहंकाराच्या अंताची प्रतीक आहे. या दिवशी साजरा केला जाणारा होलिका दहन आपल्याला सांगतो की कितीही मोठा अन्याय असो, कितीही प्रचंड शक्ती असो, देवावरची अढळ श्रद्धा शेवटी विजय मिळवतेच. हिंदू धर्मातील ही कथा आपल्याला भक्त प्रल्हादाची अखंड भक्ती, हिरण्यकश्यपूचा अहंकार आणि होलिकेचा अंत याबद्दल सांगते. असे मानले जाते की होलिका दहनाच्या दिवशी अग्नीची पूजा करून आपल्या मनातील वाईट विचार, द्वेष, मत्सर आणि नकारात्मकता जाळून टाकली जाते. या पवित्र अग्नीत आपले दोष अर्पण केले तर जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. या दिवसामागे एक अतिशय प्राचीन आणि अर्थपूर्ण कथा सांगितली जाते. ही कथा केवळ मनोरंजनासाठी नाही, तर ती आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारी आहे. असे मानले जाते की होलिका दहनाची कथा श्रद्धेने ऐकल्यास संकटे दूर होतात, भीती नष्ट होते आणि मनोबल वाढते. आज मी तुम्हाला अशीच भक्त प्रल्हाद आणि होलिकेची प्रेरणादायी कथा सांगणार आहे. ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यात लपलेला संदेश तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. पण कथा सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. मित्रांनो, मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे, पण अनेक लोक डिसलाईक करतात. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कॉमेंटमध्ये जय श्री नारायण लिहायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, सुरू करूया होलिका दहनाची अद्भुत आणि प्रेरणादायी कथा. एकेकाळी हिरण्यकश्यप नावाचा एक पराक्रमी आणि गर्विष्ठ राक्षस राजा होता. त्याचा भाऊ हिरण्याक्ष याला भगवान विष्णूंनी वराह अवतार धारण करून वध केला होता. आपल्या भावाच्या मृत्यूनंतर हिरण्यकश्यप संतापला. त्याने प्रचंड कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन त्याला वरदान विचारले, काय हवे आहे तुला? हिरण्यकश्यपाने एक असा विलक्षण वर मागितला ज्यामुळे त्याला कोणत्याही साधारण मार्गाने मृत्यू येणार नव्हता. त्याने वर मागितला की मला मरण माणसाच्या हातूनही येऊ नये आणि प्राण्याच्या हातूनही. मला मरण दिवसासही नाही आणि रात्रीसही नाही, घराच्या आतही नाही आणि घराच्या बाहेरही नाही. कोणत्याही शस्त्राने माझा मृत्यू होऊ नये. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले आणि हिरण्यकश्यपाला तसे अमरत्वासारखे वरदान मिळाले. हे अद्भुत वरदान मिळताच हिरण्यकश्यप आणखीनच उद्दंड आणि क्रूर बनला. आता त्याला खात्री झाली की कोणीही त्याचा काही वाकडं करू शकत नाही. त्या अहंकाराने तो स्वतःलाच देव समजू लागला. आपल्या राज्यात त्याने भगवान विष्णूचे नाव घेण्यास सक्त मनाई जाहीर केली. प्रजेने फक्त त्याचीच आराधना करावी असे फरमान त्याने काढले. जो कोणी विष्णूचे नाव उच्चारेल किंवा पूजा करेल त्याला कठोर शासन केले जाईल अशी धमकी दिली गेली. त्याच्या या दडपशाहीने देवलोकातील सर्व देवताही भयभीत झाले होते. त्यांनी मनोमन भगवान विष्णूला प्रार्थना केली की योग्य वेळी या उद्धट दैत्याचा अंत करून भक्तांचा बचाव करावा. हिरण्यकश्यपची राणीचं नाव कयाधू होती. ती सुस्वभावी आणि धर्मपरायण स्त्री होती. हिरण्यकश्यप तपश्चर्येला बसल्यावर त्याच्या गैरहजेरीत इंद्रादी देवांनी त्याच्या राज्यावर आक्रमण केले. त्यांनी गर्भवती राणी कयाधूला कैद करून स्वर्गात नेण्यास सुरुवात केली. पण वाटेत देवर्षी नारद त्यांना भेटले. नारद मुनींनी इंद्राचा मार्ग अडवून त्याला समजावले की कयाधूच्या गर्भातील बाळ हे पापी दैत्य नसून परम विष्णुभक्त होईल. इंद्राला ते पटले आणि त्याने कयाधूला मुक्त केले. नारद मुनी कयाधूला आपल्या आश्रमात राहण्यासाठी घेऊन गेले. तिथे ते तिला दररोज प्रभू विष्णूच्या महिमेच्या कथा सांगत असत. या सत्संगाचा परिणाम गर्भातील बाळावरही झाला. बाळाने अजून जन्मही घेतला नव्हता तरी आईबरोबर त्याने भगवन नाम श्रवण केले. त्यामुळे जन्मजातच ते बाळ परम विष्णुभक्त बनले. पुढे त्या बाळाचे नाव प्रल्हाद असे ठेवण्यात आले. हिरण्यकश्यप तपश्चर्या पूर्ण करून वरदानासह परतला तेव्हा त्याला कयाधू आणि त्याचा छोटा मुलगा सुखरूप मिळाले. प्रल्हाद दैत्यकुळात जन्मला असला तरी जन्मतःच तो विष्णूचा परमभक्त होता. काळ जसा पुढे गेला, प्रल्हाद बालपणापासूनच श्रीहरी, नारायण अशी नामस्मरणे करत मोठा होत होता. तो निरागस, निर्मळ हृदयाचा बालक होता. प्रल्हादाच्या डोळ्यात एक दिव्य तेज होते आणि मुखावर शांत भक्तिभाव झळकत असे. त्याच्या सहवासात इतरांनाही शांत आणि प्रसन्न वाटे.
हिरण्यकश्यपचा मुलगा असूनही प्रल्हाद पूर्णपणे भगवान विष्णूच्या भक्तीत तल्लीन होता. हे त्याचे वागणे साऱ्या राक्षसांसाठी आश्चर्याचा विषय बनले. दैत्यराजाला अर्थात हिरण्यकश्यपाला जे अत्यंत अप्रिय होते तेच त्याचा मुलगा करतो आहे हे कळताच लोकांच्यात कुजबुजू लागल्या. अखेर ही वार्ता स्वतः हिरण्यकश्यपच्या कानावर आली. एके दिवशी हिरण्यकश्यप राजदरबारात आपल्या सिंहासनावर विराजमान होता. काही अंगरक्षक आणि सेवक घाबरत घाबरत त्याच्याजवळ आले आणि बातमी दिली, महाराज, राजपुत्र प्रल्हाद दिवसरात्र नारायण नारायण असा जप करत असतो. तो तर खुलेआम भगवान विष्णूची भक्ती करतो आहे. आपल्या स्वतःच्या राजवाड्यात विष्णूचे नाव घेतले जात आहे. हे ऐकताच हिरण्यकश्यप क्रोधाने उफाळून आला. त्याने पाण्याने भरलेला सुवर्णपात्र जमिनीवर आपटून फेकून दिला. त्याच्या डोळ्यात संतापाची ज्वाला पेटली. हे माझ्याविरुद्ध बंड आहे. हिरण्यकश्यप जोरात गरजला, माझ्याच मुलाकडून हा विश्वासघात. तो विष्णूचा जप करतो. मी ज्याचा कट्टर वैरी आहे त्यालाच हा पोर देव मानतो. हे मी कधीही सहन करणार नाही. क्रोधाने लालबुंद झालेला हिरण्यकश्यप लगेच आपल्या सैनिकांना आज्ञा देतो, प्रल्हाद कुठे आहे ते शोधा आणि त्याला तातडीने माझ्यासमोर हजर करा. आणि लक्षात ठेवा, साऱ्या राज्यात जाहीर करा, जो कोणी विष्णूचा समर्थक असेल त्याला अत्यंत कठोर शिक्षा भोगावी लागेल. सैनिकांनी घाबरतच जो आदेश महाराज असे म्हणत मान डोलावली आणि राजपुत्राला शोधण्यासाठी पळाले. थोड्याच वेळात लहानसा प्रल्हाद राजवाड्याच्या बागेत आपल्या काही मित्रांसमवेत खेळत ढळला. तो खेळता खेळता त्या मुलांना भगवंताचे नाम घेत राहण्याचे महत्त्व समजावत होता. प्रल्हाद लहान वयातच आपल्या मित्रांना उपदेश करत म्हणत होता, मित्रांनो, लक्षात ठेवा, या सृष्टीतील प्रत्येक जीवाला खरे सुख आणि शांती देऊ शकतो तो एकमेव ईश्वर आहे. आपण कितीही बळवट झालो तरी परमेश्वरा वाचून खरी शक्ती मिळत नाही. भगवान विष्णूंचे नाव सतत जपत राहिल्याने आपले मन पवित्र होते आणि प्रत्येक संकट टळते. चला, आपण सगळ्यांनी हरे राम असा नामजप करूया. प्रल्हादाच्या या प्रवचनाने त्याची बालमित्र मंडळी तल्लीन होऊन हरे राम असा घोष करू लागली. इतक्यात काही पहारेकरी धावतच तिथे आले आणि प्रल्हादाला पकडून राजदरबाराकडे घेऊन गेले. दरबारात हिरण्यकश्यप आपल्या सिंहासनावर क्रोधानं फणफणत वाट पाहत होता. प्रल्हादाला समोर आणताच त्यानं तीक्ष्ण नजरेनं त्याच्याकडे पाहिले. दैत्यराजानं दात घट्ट चावत गर्जना केली, प्रल्हादा! हिरण्यकश्यप धगधगत्या आवाजात उद्गारला, हे काय ऐकतो आहे मी? तू विष्णूचे नाव जपतो आहेस? माझ्या आज्ञेचा भंग करून माझ्या शत्रूची भक्ती करण्याचे धाडस तू केलेस? इतके असूनही प्रल्हाद घाबरला नाही. तो नरम पण ठाम स्वरात म्हणाला, पिताजी, भगवान विष्णू तर सर्वत्र आहेत. तेच सर्वोच्च शक्ती आहेत. मी त्यांच्या भक्तीशिवाय दुसरे काहीही करू शकत नाही. हे उत्तर ऐकताच हिरण्यकश्यपचा राग आणखीनच अनावर झाला. त्यानं सिंहासनावरून उठून सैनिकांना ओरडून आज्ञा दिली, या मुलाला त्वरित कैदेत टाका. माझ्या राज्यात या विश्वासघाती मुलाला किंचितही स्थान नाही. उद्यापासून ह्याचा कायमचा बंदोबस्त करायचा आहे, समजला? सैनिकांनी तत्क्षणी प्रल्हादाला पकडले. ते त्याला ओढत अंधाऱ्या कारागृहात घेऊन गेले. पण जातानाही प्रल्हादाच्या मुखातून नारायण नारायण असा शांत जप सुरूच होता. हिरण्यकश्यपला हे पाहून अधिकच संताप येत होता. त्या रात्री राजवाड्यात सर्वत्र नीरव अंधार पसरला होता. राणी कयाधू आपल्या लाडक्या मुलाची अशी दुर्दशा झाल्यानं व्याकुळ झाली होती. तिला काही केल्या झोप येईना. शेवटी ती हिय्या करून काही पहारेकऱ्यांची विनंती करून कारागृहाजवळ पोहोचली. एक आई म्हणून तिला आपल्या मुलाला शेवटचं पाहण्याची व त्याची तगमग जाणून घेण्याची तळमळ झाली. थोड्या प्रयत्नांनंतर कयाधू कारागृहाच्या जाळीदार दारापाशी येऊन उभी राहिली. लोखंडी कठड्यांच्या मागे तिला प्रल्हाद ध्यानस्थ स्थितीत जमिनीवर बसलेला दिसला. अंधुक ज्योतीतही तिच्या मुलाचा चेहरा शांत आणि तेजस्वी भासत होता. कयाधूच्या डोळ्यातून अश्रू उसळले. प्रल्हादा, माझ्या बाळा! तिनं हलक्या आवाजात हाक मारली. प्रल्हादानं डोळे उघडले आणि आईला पाहून तो पटकन उभा राहिला. आई, तू इथे कशी आलीस? खूप धोका आहे इकडे येणं. बाळा, मी तुझ्या मागे आले बाळा. रडकं हसत कयाधू म्हणाली, माझ्या मुलाच्या जीवावर बेतलं असताना आई म्हणून मला स्वस्थ बसवत नव्हतं. तू काही चुकला नाहीस हे मला माहीत आहे, पण तुझ्या पित्याचा राग अंधळा झाला आहे. तो तुला ठार मारायला निघाला आहे. तू निदान वरवर तरी त्याचं म्हणणं का ऐकलं नाहीस? काही दिवस विष्णूची भक्ती थोडी बाजूला ठेवली असतीस तर तू वाचला असतास कदाचित. प्रल्हादानं नम्रपणे उत्तर दिलं,
आई, लहानपणी तू मला धर्म आणि सत्य यांच्याशी ईमान राखायला शिकवलंस. देवाची भक्ती करणं हा काही गुन्हा नाही. पिताजींच्या आज्ञेचा मी अवमान केला याची मला खंत नाही, कारण ती आज्ञाच चुकीची होती. भगवंताची सेवा सोडणं माझ्यासाठी पाप आहे. पण मी तुला गमावू शकत नाही रे. कयाधूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तू अजून लहान आहेस. परमेश्वर खरोखर आहेत की नाहीत हे समजण्याचं तुझं वयही नाही झालेलं. तू माझ्यासाठी देवा समान आहेस. मला भीती वाटते, उद्या पहाटेला काही अनर्थ होऊ नये. प्रल्हाद हलकेसे हसला. आई, अजिबात काळजी करू नकोस. मी एकटा नाही. प्रभू नारायण माझ्यासोबत आहेत. ते माझे पालन करते आहेत. ते मला काहीही होऊ देणार नाहीत यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कयाधूनं दोन्ही हात जोडले. मीही प्रार्थना करते त्या नारायणाला की माझ्या मुलाचं रक्षण करावे. ती अश्रूंनी डबबलेल्या नजरेनं आकाशाकडे पाहू लागली. तेवढ्यात पावलांचे आवाज जवळ येताना ऐकू आले. एक पहारेकरी गस्त घालत त्या अंधाऱ्या कोठडीजवळ पोहोचत होता. कयाधूला आता जावं लागणार होतं. तिनं गळा दाटून आलेला आवरत प्रल्हादाकडे पाहिलं. प्रल्हादा, श्री विष्णू तुला वाचवो. माझे आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहेत. असे पुटपुटत तिनं कारागृहाच्या दारातील कठडे हलकेसे धरले आणि नाईलाजानं तिथून मागे फिरली. प्रल्हाद पुन्हा जमिनीवर पद्मासन घालून शांतपणी बसला. त्यानं डोळे मिटले आणि ओम नमो भगवते वासुदेवाय असा नामजप करत परमात्म्यासमवेत मनानं संवाद साधू लागला. त्या काळ्याकुट्ट अंधारातही कोठडीत एक दिव्य प्रकाश प्रल्हादाभोवती पसरला होता. त्या रात्री हिरण्यकश्यपाने आपले सर्व प्रमुख मंत्री आणि सेनापती यांची गुप्त सभा बोलावली. संतप्त राजाने अंगारोकत जाहीर केले, प्रल्हादाने माझ्या सत्ता आणि आज्ञेचा घोर अपमान केला आहे. तो माझ्या शत्रू विष्णूची भक्ती सोडायला तयार नाही. असा हट्टी मुलगा जगण्यालायक नाही. मला उद्या पहाटेच याचा कायमचा बंदोबस्त झालेला पाहिजे. मंत्रिमंडळातील एक क्रूर राक्षस पुढे होत सलाम करून म्हणाला, महाराज, आपण निर्धास्त रहा. आम्ही उद्याच हा मुलगे संपवण्यासाठी कठोर उपाय करू. पहाटे लवकरच याला दूर डोंगरावर घेऊन जाऊन खोल दरीत फेकून देऊ. एवढ्या उंचीवरून कोसळल्यावर कोणताही जिवंत प्राणी वाचू शकत नाही. हिरण्यकश्यपाने क्रूर हास्य करून मान्यतादर्शक मांडो लावली. हो, तसे करा. उद्या सूर्योदयाच्या आधी मला प्रल्हाद नष्ट झाल्याची खबर मिळाली पाहिजे. त्याने खणखणीत आवाजात ठाम आदेश दिला. त्यावेळी त्या सभेत उपस्थित काही मंत्र्यांना मनोमन वाईटही वाटले, कारण प्रल्हाद निष्पाप आणि निष्कपट होता. परंतु रागाने पेटलेल्या राजासमोर कुणी काही बोलण्याचं धाडस केले नाही. अखेर सर्वजण मुकाट्याने आपापल्या कामाला लागले. पहाट होताच हिरण्यकश्यपच्या आदेशानुसार काही राक्षस सैनिक कारागृहात जाऊन प्रल्हादाला घेऊन आले. बाहेर पूर्वेकडे संध्याकाळचे तांबूस उजेड पसरत होते. सैनिक प्रल्हादाला राजवाड्यापासून दूर एका दुर्गम अरण्यात घेऊन गेले. तिथे एका आकाशचुंबी उंच पर्वताच्या कड्यावर ते पोहोचले. त्यांनी प्रल्हादाचे हात दोऱ्यांनी बांधून ठेवले होते, पण प्रल्हादाच्या चेहऱ्यावर अजूनही भीतीचे चिन्ह नव्हते. पहाटेची थंड वाऱ्याची झुळूक त्याच्यावर येऊनही तो शांत उभा होता. आत्ता याचा खेळ खल्लास, एका सैनिकाने क्रूरपणे हसत इशारा केला. मुख्य सैनिकाने उंच कड्यावरून खाली खोल काळ्याकुट्ट दरीकडे पाहिले आणि आज्ञा दिली, फेका याला खाली. त्या भरदार राक्षस पहारेकऱ्याने एका झटक्यात प्रल्हादाला कड्यावरून खाली दरीत लोटून दिलं. लहानगा प्रल्हाद क्षणार्धात अधांतरी खाली कोसळत गेला. क्षणभरातच तो दृष्टीआड झाला. त्या भयान अंधारात प्रचंड अंधार पसरला होता. सैनिक खाली काय होत आहे ते पाहू शकत नव्हते. मात्र त्यांच्या कानावर अंधुक स्वरात एकच आवाज येत होता, नारायण, नारायण, नारायण. प्रल्हाद दरीत कोसळतानाही विष्णूचे नामस्मरण करत होता. राक्षस सैनिक काही क्षण डोंगराच्या कड्यावरून खाली डोकावून पाहत राहिले. त्या खोल अंधारात काहीच दिसत नसल्याने त्यांनी समजून टाकले की एवढ्यावरून पडून तो बालक आता निश्चित जीवास मुकला असेल. मुख्य सैनिक पुढे झाला आणि राक्षसांच्या दिशेने हात करत म्हणाला, काम झाले, चला महाराजांनाही आनंदाची वार्ता देऊ. सर्व सैनिकांनी संतोषाचा निश्वास टाकला आणि राजवाड्याकडे परतू लागले. राजवाड्यात परत येताच त्यांनी हिरण्यकश्यपच्या दरबारात प्रवेश केला. राजा व्यग्रपणे त्यांची वाटच बघत होता. राक्षस सैनिकांनी हिरण्यकश्यप समोर वंदन केले आणि अहवाल दिला, महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे प्रल्हादाला खोल दरीत फेकून देण्यात आले. एवढ्या प्रचंड उंचीवरून पडल्यावर त्याचे वाचणे अशक्य आहे. हिरण्यकश्यपाने ते ऐकून समाधानाने श्वास सोडला. त्याने त्या सैनिकांना बक्षिसे देण्याचे आश्वासन दिले आणि डिसमिस केले. पण त्याच्या चेहऱ्यावर अतिशय धगधगता आनंद आणि सूड दोन्ही दिसत होते.
सूर्य वर आभाळात आला तरी हिरण्यकश्यप बेचैनच होता. विजयाचा उन्माद असतानाही त्याला सूक्ष्म अपराधीपणाची टोचणी लागून गेली होती. तो राजमहालाच्या गच्चीवर जाऊन दूर क्षितिजाकडे पाहत उभा राहिला. त्याच्या मनात वैचित्र्यपूर्ण विचार येत होते. एकीकडे त्याला आपल्या शत्रूचा म्हणजे स्वतः विष्णूचा भक्त संपविल्याचे समाधान होते, तर दुसरीकडे त्याच्या हृदयाच्या कोपऱ्यात कुठेतरी पित्याचे मऊ मन रडत होते. मी स्वतःच्या पुत्रालाच मारून टाकलं, हा विचार एक क्षण त्याला चाटून गेला. पण लगेच त्याने स्वतःला सावरले. नाही, तो माझा मुलगा नव्हताच, तो विष्णूचा भक्त होता, माझा वैरी होता, असे तो स्वतःशीच पुटपुटला आणि आपला अहंकार अधिक घट्ट केला. अचानक हिरण्यकश्यपाने दूरवर राजमहालाच्या प्रवेशद्वाराजवळ काही हालचाल पाहिली. त्याने डोळे किलकिले करून पाहिले आणि त्याला क्षणभर स्वतःच्या नजरेवर विश्वासच बसला नाही. समोरून कुणीतरी राजवाड्याकडे चालत येत होतं. त्या व्यक्तीच्या हालचाली हळूहळू पुढे येत होत्या. हिरण्यकश्यपाने कपाळाला हात लावून नीट पाहिले आणि त्याचे तोंड आश्चर्याने खुलेच राहिले. तो प्रल्हाद होता. प्रल्हाद जिवंत होता आणि राजवाड्याकडे परत येत होता. त्याच्या शरीराला खरचटलं सुद्धा नव्हतं. तो अगदी शांत चेहऱ्याने जणू काही घडले नाही अशा आविर्भावात पायऱ्या चढत येत होता. हिरण्यकश्यपाच्या क्रोधाला आणि अविश्वासाला आता बांध फुटला. राजाने तातडीने पहारेकऱ्यांना हाक दिली. तो पुन्हा जिवंत परत आलाय, त्याला लगेच माझ्यासमोर आणा. राक्षस पहारेकरीही अवाक झाले होते. त्यांनी पळत जाऊन प्रल्हादाला पुन्हा पकडले आणि दोऱ्यांनी बांधून दरबारात हजर केले. हिरण्यकश्यप संतापाने थरथरत प्रल्हादासमोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यांमधून आग बाहेर येत होती. प्रल्हाद, सांग सत्य, तुला खोल दरीतून कोण वाचवून आणलं? तू जिवंत कसा राहिलास? त्याने गर्जनेने प्रश्न केला. प्रल्हादाने निडरपणे उत्तर दिले, पिताजी, मी आधीच सांगितलं होतं, ज्या नारायणाचं नाव मी जपतो त्यांनीच मला वाचवलं. त्यांच्या आशीर्वादाचं छत्र माझ्यावर होतं. आपण मला मारलं असं समजत असलात तरी सत्य हे आहे की मला काहीच इजा पोहोचली नाही, कारण माझं रक्षण स्वतः श्रीहरी करत होते. प्रल्हाद पुढे विनवणीच्या सुरात म्हणाला, पिताश्री, कृपा करून हा व्यर्थ क्रोध सोडा आणि एक वार भगवंताची स्तुती करून पहा. परमेश्वराच्या शरणात जाण्यातच खरा कल्याण आहे. पण हिरण्यकश्यपच्या कानावर त्या शब्दांनी अजून तेल ओतलं गेल्यासारखं झालं. हे निर्भय आणि धाडसी उत्तर ऐकून हिरण्यकश्यप एक क्षण स्तब्ध झाला. त्याच्या मनात खळबळ उडाली. पण लगेचच त्याचा अहंकार आणि राग द्विगुणित बलाने उफाळून आला. त्याने दात ओठ खात सेवकांना इशारा केला, परत याला अंधाऱ्या कोठडीत टाका. पण अजून हे संपलेलं नाही. हा अजून जिवंत आहे, याचा अर्थ काहीतरी आणखी करावं लागेल. हिरण्यकश्यपाने ठरवले की वेळ दौडून चालणार नाही. त्या दिवशी दुपारीच तो अंतिम प्रहार करणार होता. त्याने तत्काळ आपल्या भयानक असुर सैनिकांना आणि मंत्र्यांना पुन्हा एकत्र बोलावले. संतप्त स्वरात त्याने गर्जना केली, आज दुपारपर्यंत प्रल्हाद पूर्णपणे नष्ट झालेला पाहिजे. काहीही करा, पण तो पुन्हा जिवंत राहता कामा नये. एका असुराने पुढे येत सुचवले, महाराज, आपण त्याला विषारी नागांनी भरलेल्या खड्ड्यात फेकून देऊ. असंख्य दाढ्या साप त्याला चावून टाकतील आणि विषाने त्याचा घटकाभरात अंत होईल. दुसरा म्हणाला, स्वामी, आपण त्याला उत्तरेकडील हिमाच्छादित पर्वतराजी फेकून देऊ. कडकडीत थंडीत गोठून तो मरून जाईल किंवा खोल समुद्रात बुडवून टाकू. एका श्वासात त्याचा खेळ खाल्लास. तेव्हा तिसऱ्या एका विक्राळ राक्षसाने प्रस्ताव मांडला, महाराज, मला वाटतं या खेळाची इतकी जागा नको. आपण इथेच दरबारात ठार मारून टाकू. आमच्याकडे महाकाय युद्ध हत्ती आहेत, त्यांच्या पायांखाली हे पोरगं चिरडलं जाईल. हिरण्यकश्यपाला मात्र हे सगळे उपाय तोकडे वाटत होते. त्याने दोन्ही हात आकाशाकडे करत गर्जना केली, नको, यावेळेस तो कोणत्याही किमतीत वाचता कामा नये. त्याच्या वाचण्याची जराही शक्यता उरणार नाही असा काहीतरी अमोघ उपाय करा. मुख्य सेनापती पुढे आला. त्याने विचारपूर्वक सुचवले, महाराज, आपल्या राजप्रासादा शेजारील मोकळ्या मैदानात आपण एक प्रचंड खंदक खणूया. त्यात लहान तलावाएवढी मोठी कढई ठेवूया आणि ते खंद्यात अग्नी पेटून तेलाने भरून उकळत्या तापमानाला नेऊया. मग त्या उकळत्या तेलात प्रल्हादाला फेकून देऊ. इतक्या तापत्या तेलात कोणीही क्षणभर देखील जिवंत राहणार नाही. हिरण्यकश्यपच्या चेहऱ्यावर इतक्यात क्रूर स्मित झळकलं. छान, लगेच तयारीला लागा. त्याने खड्या आवाजात आदेश दिला. दुपारपर्यंत राजप्रासादाच्या मागील विस्तीर्ण मैदानात हा भयावह प्रयोग सिद्ध झाला. जमिनीवर एक मोठा खंदक खणण्यात आला. त्यामध्ये लोखंडी भव्य कढई बसवण्यात आली आणि त्याखाली प्रचंड जळती लाकडं रचून अग्नी पेटवण्यात आला. कोढ्याच वेळात त्या कढईतील तेल उकळू लागले. त्यातून मोठमोठे बुडबुडे वर येऊन फुटू लागले. ज्वाळांनी कढईस वेढा घातला होता.
आजूबाजूला असलेल्या सैनिकांना अंगाची लाही हो म्हणून ते सुरक्षित अंतरावर गेले. हिरण्यकश्यप देखील थोड्या अंतरावरून डोळे भरून ही क्रूर तयारी पाहत होता. ठरलेल्या वेळेनुसार बांधलेला प्रल्हाद पुन्हा दरबारातून आणला गेला. त्याचे हातपाय जाड दोऱ्यांनी घट्ट बांधलेले होते. त्याला उकळत्या कढाईजवळ उभे असताना त्याच्या चेहऱ्यावर जराही भय नव्हतं. उलट प्रसन्न शांती चमकत होती. काही सैनिक तर ते पाहून दचकले. फेका त्याला आत, सेनापतीने हात उगारत आज्ञा दिली. 2 बलाढ्य असुर सैनिकांनी प्रल्हादाला उचलले आणि क्षणाचाही विलंब न लावता सरळ त्या खदखदत्या तेळाच्या कढईत भिरकावून दिलं. प्रचंड उष्णतेचा वाफारा अंगावर येताच आजूबाजूचे सैनिक आक्रंदन करीत मागे हटले. काही जण चेहऱ्यावर हात ठेवून दूर पळाले. पण हिरण्यकश्यप क्षणार्धही आपल्या जागेवरून हलला नाही. तो डोळे फाडून कढईकडे बघत होता. त्याच्या मनात कुठेतरी एक शकुनी विचार डोकावत होता. कदाचित हा मुलगा यावेळेही वाचला तर? कढईत प्रचंड प्रमाणात उकळते तेल उसळू लागले. चौफेर सळसळाट ऐकू येऊ लागला. इतक्यात त्या उकळत्या तेलातून एक तेजस्वी कमळफूल उमलल्याप्रमाणे काहीतरी दिसू लागलं. मोठ्या आश्चर्याची गोष्ट, त्या कढईत कमळासारखा आकार खरंच वर आला आणि त्या दिव्य कमळाच्या फुलावर प्रल्हाद उभा होता. तो शांत डोळ्यांनी आजूबाजूला पाहत उभा राहिला. त्याच्या अंगाभोवती भगवंताचं तेज जणू वलयाप्रमाणे चमकत होतं. उकळत्या तेलाचा थेंबही त्याच्या शरीराला लागला नव्हता. हे चमत्कारिक दृश्य दिसताच सैनिकांची एकच गोंधळ उडाली. तो जिवंत आहे, त्याला काहीही झालेलं नाही. अनेक जण भीतीने किंचाळले, काही आश्चर्याने स्तब्ध झाले. काही सैनिकांच्या अंगावर उसळत्या तेलाचे बारीक थेंब पडल्याने ते होरपळून ओरडू लागले. पण प्रल्हाद मात्र त्या कमळावर स्थिर, सुरक्षित उभा होता. हिरण्यकश्यपाने संतापाने किंकाळी फोडली, लवकर त्याला बाहेर काढा. सैनिकांनी हतबुद्ध होऊन एका लोखंडी हुक व दोऱ्यांच्या सहाय्याने प्रल्हादाला त्या कढईतून बाहेर ओढले. त्यांनी पाहिलं, प्रल्हाद पूर्णतः सुखरूप होता. तो निर्विकार चेहऱ्याने दोरांमधून स्वतःला सोडवून उभा राहिला. त्याच्या अंगावर तेलाचा एक थेंब देखील नव्हता. आकाशातून कमळाचाही आकार अदृश्य झाला होता. हे दृश्य पाहता क्षणी हिरण्यकश्यप अक्षरशः वेडापिसा झाला. त्याच्या सहनशीलतेचा बांध पूर्णपणे तुटला. त्याने धाव घेतली आणि स्वतः प्रल्हादाजवळ जाऊन त्याची कळकळीने कुलूप बंद केलेली गर्दन धरून झंझगीत विचारले, किती जीव आहे तुझ्यात? काय जादूटोणा करतोस तू? सांग, कोण आहे तुझा रक्षक? मी तुला पुन्हा एकदा विचारतो, ज्याचा जप करतोयस त्या विष्णूने तुला वाचवायला आता कुठे स्वतःला लपून ठेवला आहे? प्रल्हाद आपल्या पित्याच्या रागाने लाल भडक झालेल्या डोळ्यात शांतपणे पाहत उत्तरला, पिताश्री, मी काहीही जादूटोणा केलेला नाही. ज्यांच्या चरणी मी मन अर्पितो त्या ईश्वर सर्वव्यापी आहेत. ते कुठेही कोणत्याही रूपात प्रगट होऊ शकतात. त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही. बस, एक शब्दही अजून उच्चारू नकोस, गुरगरला हिरण्यकश्यप. भरपूर ऐकून घेतली तुझी भंपक वचने. आता शेवटचा उपाय करावा लागेल, जो कुठलाही देव हाणू शकणार नाही. असे गरजत असतानाच अचानक दरबारात एक स्त्री प्रवेश करू लागली. हिरण्यकश्यपची बहीण होलिका पुढे सरसावली होती. होलिका राक्षस कुळातील असल्याने क्रूर तर होतीच, पण तिच्याकडे एक अद्भुत शक्ती होती. तिला अग्निदेवाने वरदान दिले होते की कोणत्याही आगीत तिचे शरीर जळणार नाही. ती प्रत्यक्ष अग्निप्रवेश करू शकत असे आणि अग्नी तिला स्पर्शही करू शकत नव्हता. हा वर लाभल्यामुळे होलिका उद्धट आणि गर्विष्ठ झाली होती. होलिका दूरूनच पेटलेल्या कढईकडे आणि प्रल्हादाकडे पाहत परिस्थितीचा अंदाज घेत होती. राजाचा संताप उफाळलेला ती स्पष्ट पाहू शकत होती. ती जवळ जाऊन हिरण्यकश्यपला म्हणाली, दादा, राग शांत कर, मी आलीये ना मदतीला. अरे, तू काहीही केलेस तरी हा पोरगा मेलाच नाहीये, बघती आहेस ना? त्याच्यावर कदाचित साक्षात विष्णूचीच कृपा असावी. पण भाऊ, तू निराश होऊ नकोस, मी आहे ना. हिरण्यकश्यपाने जणू नवीन आशेने विचारले, होलिका, तू काय करणार आहेस? होलिका आत्मविश्वासाने हसली आणि म्हणाली, भाऊ, मला अग्निदेवाचे वरदान आहे की आग मला काहीही करू शकत नाही. मग चिंता काय? दे मला परवानगी. मी स्वतः प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्निकुंडात बसते. मला काहीही होणार नाही आणि हा मुलगा जळून खाक होईल. हिरण्यकश्यपाच्या चेहऱ्यावर प्रथमच समाधान आणि आनंदाची छटा एकवटली. हा हा, नक्कीच होलिका, तूच मला वाचवू शकतेस. उद्या संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी आपल्या राजप्रासादाजवळच्या विस्तीर्ण मैदानावर लाकडांची आणि वाळक्या काटक्यांची एक प्रचंड रास रचू. ती होलिकेच्या नियोजित अग्निपरीक्षेसाठीची चिता होती. सूर्य अस्ताला चालला होता आणि तांबडे सोनेरी किरण त्या लाकडांच्या राशीवर पडत होते. चितेच्या आसपास असंख्य प्रजाजन आणि राक्षस सैनिक गोळा झाले होते. कुणाला हा अजब आणि भयंकर देखावा पाहून कुतूहल वाटत होते, तर कुणी मनात राजकुमाराबद्दल सहानुभूती बाळगत होते. पण उघडपणे कुणी काही बोलण्याचे धाडेस करत नव्हते.
सर्वत्र एक तणावपूर्ण शांतता होती. स्वतः हिरण्यकश्यप एका उंच व्यासपीठावर राजसिंहासनासारख्या सुवर्णासनावर बसला होता. त्याच्या शेजारी त्याचे सभासद, मंत्री उभे होते. होलिका एका भव्य सोनेरी साडी संपडाने अलंकरण करून तयार झाली होती. तिच्या हातात अग्निरक्षी जादुई वस्त्र होते, ज्याच्यावर तिचा पूर्ण भरवसा होता. थोड्याच वेळात बंदिवान प्रल्हादाला सैनिकांनी बाहेर आणले. त्याचे हातपाय दोरीने बांधलेलेच होते. त्याला त्या लाकूड रचनेच्या मोठ्या चितेजवळ उभे करण्यात आले. त्याच्या चारही बाजूंनी राक्षस पहारेकरी तैनात होते, जेणेकरून तो पळून जाण्याचा प्रश्नच नव्हता. पण प्रल्हाद पळण्याचा विचारही करत नव्हता. त्याचा चेहरा पूर्ण निर्विकार आणि शांत होता. त्याच्या ओठांवर अजूनही भगवंताचे नामस्मरण सुरू होते. डोळे मिटून तो मनात प्रार्थना करीत उभा होता. होलिका त्या रचनेच्या अगदी जवळ आली. अग्निकुंडात उडी घेण्यापूर्वी तिने आपल्या अंगाभोवती असलेले जादुई वस्त्र अधिक घट्ट लपेटून घेतले. मग तिने राक्षस सैनिकांना इशारा केला की प्रल्हादला तिच्या मांडीवर ठेवावे. एका बलाढ्य सैनिकाने प्रल्हादाला उचलून नेले आणि त्या प्रचंड लाकडांच्या ढिगावर बसलेल्या होलिकाच्या मांडीवर त्याला घेऊन ठेवले. प्रल्हाद तिच्या मांडीवर बसला, तरीही त्याचे मुखकमल शांत आणि भक्तिमयच होते. होलिकाने प्रल्हादाकडे पाहत उपहासाने हसत विचारले, "आता पाहूया तुझे विष्णू तुला कसा वाचवतो ते." ती स्वतःच्या वरदानाबद्दल पूर्ण निर्धास्त होती. हिरण्यकश्यपने आपल्या हाताने खुणा केल्या आणि लगेचच काही सैनिकांनी पेटलेल्या मशाली घेऊन त्या चितेला आग लावली. बघता बघता लाकडांनी पेट घेतला. भयंकर ज्वाळांनी आकाशाकडे ऊर्ध्वगती केली. जळत्या लाकडांचे तडतड आवाज सर्वत्र घुमू लागले. भोवतालचे अनेक लोक सैनिक त्या ज्वाळांच्या प्रचंड उष्णतेने काही पावले मागे हटले. सुरुवातीचे काही क्षण होलिका त्या विस्तीर्ण ज्वाळांच्या समुद्रात स्थिर बसली होती. तिचा चेहरा बेढापणाने चमकत होता. तिला संपूर्ण विश्वास होता की आग तिला अपाय करू शकत नाही आणि प्रल्हाद काही क्षणांतच जळून खाक होईल. दुसऱ्या बाजूला प्रल्हाद मधोमध तिच्या मांडीवर डोळे मिटून भगवंताचेच नाम धीर गंभीर आवाजात जपत होता. पण काही क्षणातच आश्चर्यकारक स्थित्यंतर घडले. अचानक एक प्रचंड वादळी वारा सुटला. त्या वाऱ्याच्या झोताने होलिकाच्या अंगावरील जादुई वस्त्र तिच्या देहावरून सटकले आणि हवेत उडू लागले. क्षणार्धातच ते वस्त्र भरकटत जाऊन प्रल्हादाच्या शरीरावर येऊन पसरले. ईश्वरी लीलाच झाली जणू. जो वस्त्रचोला होलिकेला आगीपासून वाचवत होता, तोच आता प्रल्हादाच्या शरीराभोवती संरक्षण बनून राहिला. आणि होलिकाचे शरीर मात्र आता उघडे पडताच ज्वाळांनी वेढू घेतले. पहिले काही क्षण स्वतःच्या वरदानाच्या नशेत असलेली होलिका या अचानक घडलेल्या उलटण्याने घाबरून गेली. काही कळण्याच्या आत भयानक ज्वाळांनी तिला चहूबाजूंनी ग्रासले. दाह असह्य होताच होलिकाने एक हंबरडा फोडला, "वाचवा, वाचवा!" पण आता तिला वाचवणारा तिथे कोणीच नव्हता. अवघ्या काही क्षणात होलिकाचे अंग आगीने भयानक जळू लागले. तिचा आत्मविश्वास पुरता कोलमडला आणि ती दुःखाने किंकाळ्या मारू लागली. होलिका वेदनेने तडफडू लागली. हातपाय झटपटू लागली. तिने आपल्यावरून प्रल्हाद खाली पडावा म्हणून धडपड केली, पण प्रभूच्या मायेमुळे प्रल्हाद तिच्या मांडीवर स्थिरच राहिला. उलट त्याच्या भोवती ते दिव्य वस्त्र कवचासारखे घट्ट लपेटले गेले. होलिकाची असहाय झटापट बघून जमलेल्या लोकांमध्ये संताप आणि भीतीची लहर पसरली. कोणी डोळे झाकून घेतले, काही जण घाबरून पळाले. हिरण्यकश्यप हा अद्भुत खेळ अविश्वासाने बघत होता. थोड्याच वेळात होलिकाचा संपूर्ण देह अग्निकुंडात जळून खाक झाला. तिची भयानक किंकाळी अजूनही कानात घुमत होती. महाराक्षसी होलिका तिच्या चितेमध्ये भस्मसात झाली होती. आणि आश्चर्य म्हणजे त्या भयंकर ज्वारांमध्ये प्रल्हाद अजूनही सुरक्षित आणि स्वस्थ होता. होलिकेकडील जादुई वस्त्र आता प्रल्हादाच्या अंगावरील संरक्षण कवच बनले होते. ज्वाळा जरी त्याच्याकडे लपकल्या तरी त्या वस्त्रामुळे त्याला पाहू शकल्या नाहीत. काही वेळाने चितेच्या ज्वाळा उतरू लागल्या तसे उपस्थितांनी परत त्या अग्निकुंडाकडे पाहिले. सगळ्यांनी एक अद्भुत चमत्कार पाहिला. लहानगा प्रल्हाद त्या अग्निकुंडातून हसतमुख बाहेर येत होता. त्याच्या अंगावरील वस्त्र जरासुद्धा जळालं नव्हतं. क्षणभर गोठलेल्या शांततेनंतर एकच जल्लोष उफाळून आला. प्रल्हाद वाचला, प्रल्हाद वाचला असा जयघोष काही जणांनी आनंदाने ओरडायला सुरुवात केली. भय आणि आश्चर्याचे मिश्र भाव चेहऱ्यावर आणत काही जण जय विष्णू, जय नारायण असा उद्गार करू लागले. सर्वत्र एकच कुतूहल आणि थरार दाटून आला.
हिरण्यकश्यपने आपल्या डोळ्यांवर अजूनही विश्वास ठेवू शकत नव्हता. त्याने आपले हात आकाशाकडे करत रागाने किंकाळी फोडली. शांत, सगळे गप्प. प्रजेचा गोंधळ एका क्षणात खाली बसला. राक्षसराज व्यासपीठावरून खाली जमिनीवर उडी मारत उतरला. त्याने संतापलेला कटाक्ष प्रल्हादावर टाकला. अग्नीने अल्पही हानी न झालेला प्रल्हाद त्या होरपळलेल्या राखेला घेरून उभा होता. हिरण्यकश्यप अत्यंत क्रोधाने थैथैत प्रल्हादाकडे चालत आला. त्याने आपली तळपती तलवार म्यानातून ओढली आणि गडगडाटी आवाजात ओरडला, आता मी स्वतःच तुला ठार मारतो. बघूया तुझा विष्णू तुला काय म्हणून वाचवतोय. असे म्हणून त्याने तलवार उगारली आणि प्रल्हादाच्या दिशेने वेगाने झेपावला. उपस्थित प्रजाजनांच्या काळजात धस्स झाले. अनेकांनी भीतीने डोळे मिटून घेतले. पण जसं तलवारीचा धारदार वार प्रल्हादावर पडण्याचा क्षण आला तसा अचानक एक कडकडाटासारखा आवाज घनघनला. त्या आवाजासरशी हिरण्यकश्यपचा हात शून्यातच थबकला. जणू कोणत्या तरी अदृश्य शक्तीने त्याचा भयानक वार रोखून धरला होता. हिरण्यकश्यपचे हात हवेत स्थिर झाले. तलवार काही इंचांवर थांबली. प्रल्हाद काहीच क्षणांकरिता सुन्न झाला. हिरण्यकश्यप कळवळला आणि जास्त जोराने प्रहार करण्याचा पुन्हा प्रयत्न केला. काय झालं राजन? तुमचे हात का थरथरत आहेत? प्रल्हाद शांतपणे म्हणाला. चिडक्या डोळ्यांनी हिरण्यकश्यप त्याच्याकडे पाहतच राहिला. पिताश्री, प्रल्हाद पुन्हा दृढ सुरात बोलू लागला. तुम्ही मला मारायला निघाला आहात, पण मला यत्किंचितही भीती वाटत नाही, कारण माझे रक्षणकर्ते भगवान श्रीहरी सदा माझ्यासोबत आहेत. हिरण्यकश्यपाने चवताळून प्रल्हादाला दचकावण्यासाठी हातातील तलवारीने शेजारच्या भव्य खांबावर प्रहार केला. कुठे राहेत तुझे भगवान? या खांबात आहेत काय? दाखव बघू त्यांना. तो उपहासाने ओरडला. प्रल्हादाने शांतपणे उत्तर दिले, होय पिताजी, भगवान सर्वत्र आहेत, या खांबातही. हिरण्यकश्यपाने संतापाने वैतागून दुसरा प्रहार पुन्हा त्या भव्य दगडी खांबावर केला. तर मग आज ह्याच खांबातून त्यांना बाहेर येऊ दे. बघू कोण वाचवताय तुला. असे गरजताच ते विशाल स्तंभ 2 तुकड्यांमध्ये चिरला गेला. खांब फाडून एक महाभयंकर आकृती प्रगट झाली. भयंकर गर्जनेसह प्रचंड धुरळा उडाला आणि बाजूंच्या मशाली विझल्या. उपस्थितांना काही कळायच्या आत त्या खंडित खांबातून एक अद्भुत परमशक्ती बाहेर आली. त्या यंत्रस्वरूप अर्धशरीर मनुष्याचे होते आणि अर्धशरीर सिंहाचे होते. त्या प्रचंड आकाराच्या डोक्यावर जटाजूट पसरली होती. कपाळावर 3 क्रोधरेषा होत्या. डोळे लाल भडक ज्वालेसारखे पेटलेले. मुखातून मोठमोठे दात आणि खतरनाक नख्या बाहेर आलेल्या. तो नरसिंहाचा अवतार होता. त्या नरसिंहाने एक अतिउच्च गर्जना केली. आकाशातून तारकादेवी तुटाव्यात असा काहीसा आवेश होता. जमलेली सर्व जनता, सैनिक भयभीत होऊन किंकाळ्या फोडू लागले. अनेक जण आपला जीव वाचवण्यासाठी पळून जाऊ लागले. काही जण भीतीने जागच्या जागी कोसळले. खुद्द हिरण्यकश्यप काही क्षण असमंजस होऊन स्तब्ध झाला. पण लगेचच त्याने कर्कश हास्य केले. हा काय नवीन खेळ? अर्धा मानव आणि अर्धा पशु? तो आपल्या तलवारीला आवळून पुन्हा धावला, कारण कोणत्याही स्थितीत तो आता प्रल्हादाला आणि त्या विचित्र शक्तीला संपवू इच्छित होता. नरसिंहाने दुसरी प्रचंड गर्जना केली आणि वेळ वाया न घालवता वादळासारखा पुढे झेपावला. एका क्षणात तो हिरण्यकश्यपच्या जवळ पोहोचला आणि त्याच्या पंजासारख्या मजबूत हातांनी हिरण्यकश्यपला गळ्यापासून पकडून उचलून धरले. राक्षसराज चालाखीने तलवारीने त्याच्या शरीरावर वार करू लागला, पण त्या नरसिंहाच्या शरीरावर कुठलाही परिणाम होईना. एकही प्रहार त्याला दुखावू शकत नव्हता. बळकट नरसिंहाने तेव्हा हिरण्यकश्यपला उचलून राजदरबाराच्या प्रवेशद्वाराजवळ आणले. तो सायंकाळचा सायंप्रकाश होता. ना पुरता दिवस ना रात्र. आणि दाराचा उंबरठा होता. ना पूर्ण घराच्या आत ना पूर्ण बाहेर. तिथेच त्या नरसिंहाने दैत्यराज हिरण्यकश्यपाला आपटून खाली बसवले. क्षणार्धात आपल्या तीक्ष्ण व क्रोधाने थरथरत असलेल्या नखरूपी शस्त्रांनी त्याचा छातीचा पिंजरा फाडून काढला. आतडी बितडी बाहेर पडली. भयंकर किंकाळी देत हिरण्यकश्यपाने प्राण सोडले. नरसिंहाने आपल्या हातांनी त्याचे अंग 2 तुकड्यांमध्ये फाडून त्याचा अंत केला. ब्रह्मदेवाकडून हिरण्यकश्यपाला मिळालेल्या वरदानातील सर्व अटी पाळल्या गेल्या. नरसिंह हा ना पूर्णपणे मनुष्य होता ना प्राणी. त्याने हिरण्यकश्यपाला संध्याकाळच्या निसरड्या प्रहरी, ना स्पष्ट दिवस ना रात्री, मारले. प्रासादाच्या दाराच्या उंबरठ्यावर ना घरात ना बाहेर त्याचा वध झाला आणि नरसिंहाने शस्त्र न वापरता आपल्या नखांनी, जे कोणतेही अस्त्र नव्हते, हिरण्यकश्यपाचा नाश केला. अशा प्रकारे परमेश्वराने आपल्या भक्ताच्या रक्षणार्थ सर्व मर्यादा सांभाळून दुष्टाला यथोचित शिक्षा दिली.
भक्त प्रल्हादाने ज्या दिवशी आपल्या अढळ श्रद्धेने दुष्ट होलिकेचा आणि अहंकारी हिरण्यकश्यपचा विनाश स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला, त्या दिवसापासून चांगुलपणाच्या विजयाचा उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. फाल्गुन पौर्णिमेच्या संध्याकाळी लोक होलिका दहन साजरे करू लागले. गावकुसाबाहेर लाकडांची मोठी रास रचून तिची होलिका म्हणून पूजा केली जाते. त्यानंतर त्या राशेला अग्नी दिला जातो. लोकांसाठी या होळीच्या अग्निदहनात होलिकेचा प्रतिकात्मक पुतळा जळत असतो. त्या पवित्र अग्नीत लोक आपापल्या नवीन धान्याचे, पिकाचे आणि खाद्यवस्तूंचे अर्पण करतात. गहू, हरभरे, नारळ, ऊस इत्यादींची आहुती देतात. या प्रथेद्वारे ते दुष्ट प्रवृत्तींचे दहन करून चांगुलपणाच्या विजयाचा संकल्प करतात. पुढच्या दिवशी धुलंड अर्थात रंगपंचमीला सर्वजण रंगांची होळी खेळतात. आपसातील भेदभाव आणि जुने वैमनस्य विसरून ते एकमेकांना गुलाल आणि रंग उधळतात. आनंदोत्सव साजरा करतात. जय श्रीहरी, जय प्रल्हाद.